नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले नाव, चर्चेला उधाण। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर, निवडणुकीत येणार रंगत। आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा ढकलला 2 महिने पुढे, नागरिकांमधून नाराजी। लोकसभा निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी राहणार वंचित, KYC मध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अजूनही ठरलेले नाहीत। अनेक जागांवरचा तिढा सुटला नाही। अशातच आता वंचित महाविकास आघाडी येण्याची शक्यता मावळल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांद्वारे सोशल मीडियावर डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाची उघडपणे उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे। विशेष बाब म्हणजे काँग्रेस पक्षाद्वारे आणि महाविकास आघाडीद्वारे अद्यापपर्यंत अधिकृतपणे अशी कुठलीही घोषणा केली नसल्याचे दिसून येते। वंचित बहुजन आघाडी सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु अशातच वंचित बहुजन आघाडी देखील या आघाडीत सामील होऊ शकते अशी चर्चा होती। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची तशी चर्चा देखील सुरू होती। मात्र आता वंचित महाविकास आघाडीमध्ये येण्याची शक्यता मावळली असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांमधूनच बोलले जात आहे। जर काँग्रेससोबत वंचितची आघाडी नाही झाली तर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अर्ज भरल्यापासून ते अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंतही अनेक घडामोडी होण्याची शक्यता आहे। स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आपल्या सोशल मीडियावर उमेदवाराच्या नावाची जाहिरातबाजी सुरू केली असून यामध्ये काँग्रेसतर्फे डॉक्टर अभय पाटील यांच्या नावाला कार्यकर्त्यांनी प्रथम पसंती दिली। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी एक प्रकारे कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा सुरू केली आहे। काँग्रेस पक्षाद्वारे अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही घोषणा केली नसली तरी स्थानिक पातळीवर सध्या हे नाव झळकत असल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे। शिवसेनाकडून माजी आमदार गजानन दाळू गुरुजी तसेच आमदार नितीन देशमुख किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एखादे नाव समोर येण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे अकोला लोकसभेची जागा नेमकी महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून अकोला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयासाठी ही उमेदवारी आवश्यक असल्याचे मत आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले। राजेश मिश्रा यांच्या उमेदवारीमुळे आता अकोला पश्चिम पोटनिवडणुकीत रंगत येणार असल्याचे मानले जात आहे। अकोला पश्चिमचे आमदार दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर ही जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे। या ठिकाणी कोणत्याही पक्षाने अद्यापही आपले उमेदवार जाहीर केले नाहीत। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली। राजेश मिश्रा हे गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेत असून माननीय उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत, तसेच 15 वर्षांपासून नगरसेवक आहेत। त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज हरिहरपेठ येथे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेश मिश्रा यांचा दांडगा संपर्क असून सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्ह दिसत आहेत। या संदर्भात माहिती देताना आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणायचा असेल तर अकोला पश्चिम मतदारसंघात शिवसेनेला उमेदवारी देणे बंधनकारक असून त्यामुळेच लोकसभेचा विजय निश्चित होईल। लोकसभेमध्ये ह्या ठिकाणी लोकसभेचा खासदार
आमच्या पक्षप्रमुखांना महाविकास आघाडीला द्यायचा आहे। महाविकास आघाडीमधून काँग्रेसच्या वाटेवर ही जागा लोकसभेची गेली। ह्या ठिकाणी लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून ही उमेदवारी इथं असणं बंधनकारक आहे राजजी मिश्राची, आणि लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठीच ही उमेदवारी आम्ही निश्चित केली। महाविकास आघाडीचा उमेदवार इकडे जाहीर व्हायचा असताना पक्षाचा उमेदवार तुम्ही जाहीर केलेला आहे, ही एवढी घाई कशासाठी करण्यात आली? घाईचा प्रश्नच नाही आहे। 28 तारखेपासून फॉर्म भरणं आहे, उमेदवाराला प्रचार करणं आहे। टाईम हा निवडणुकीचा कमी पिरियड असतो, त्यासाठी प्रचार करण्यासाठी लवकर उमेदवार करणं बंधनकारक आहे। आणि लोकसभा इथं विजयी प्राप्त करायची असेल तर राजेशजी मिश्रा शिवसेना ह्या मतदारसंघात उभं असणं अत्यंत आवश्यक आहे। आम्हाला लोकसभेची काळजी आहे, कारण की आम्हाला लोकसभा इथं विजयी प्राप्त करायचा आहे। त्याच्यासाठी पश्चिम विधानसभा शिवसेनेकडे असणं बंधनकारक। उद्धव ठाकरेंची परवानगी घेऊनच ही उमेदवारी आम्ही पक्षाच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली। आम्ही पक्षाच्या नेत्यांना, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा की बा ह्या ठिकाणी लोकसभा जर शिवसेनेच्या वाटेला असती तर निश्चितपणे ह्या ठिकाणी पश्चिमला विधानसभा हे आम्हीच काँग्रेसला सोडली असती, परंतु ही लोकसभा काँग्रेसला गेली आणि काँग्रेस सातत्यानं काँग्रेसला भाजपचे 2.5 लाख हिंदुत्वाचे मतं तोळा लागतात, तर काँग्रेस इथे विजयी प्राप्त होऊ शकते आणि ते मतदान शिवसेनाच या ठिकाणी तोडू शकते। आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी 2.5 लाख मतं हिंदुत्वाच्या विचाराचे भाजप सेनेच्या युतीतले 2.5 लाख मतं काँग्रेसच्या उमेदवाराला जातील, परंतु ते सोयीस्कररित्या आपल्याला केव्हा जाईल, ज्या ठिकाणी एक चांगला हिंदुत्वाचा विचाराचा चेहरा ह्या पश्चिम शहरामध्ये असलं तर निश्चितपणे आपल्याला लोकसभेला विजय प्राप्त करण्यासाठी सोयीस्कर जाईल। चर्चा झाली बापू, तुम्ही म्हणता परवानगी झाली का महाविकास आघाडीची? नाही, सर्व गोष्टी मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही, पण राजेशजी मिश्रा ह्या ठिकाणी निश्चितपणे आमदार होतील एवढं मी तुम्हाला सांगतो। काँग्रेसनं आपला उमेदवार उभा केला तर काँग्रेस असं करणारच नाही, कारण की काँग्रेसला लोकसभेची सीट महत्त्वाची आहे। ही पोटनिवडणूक आहे, ही 4 महिन्यासाठी आहे। 4 महिन्यासाठी कोणी निवडणूक लढायचा इच्छुक नसतो, कारण की सर्व गोष्टी निवडणुकीला लागतात, परंतु लोकसभा आपल्याला अत्यंत आम्हाला महत्त्वाची आहे। आमच्यासाठी लोकसभा महत्त्वाची आहे, त्याच्यासाठी राजेशजी मिश्रा आम्ही उभे करू। बापू वंचितचं काय? पक्षप्रमुखांनी जे आदेश घेतला वरिष्ठ पक्षाने निश्चितपणे त्या पद्धतीने आम्ही काम करू। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यात मिळणारा आनंदाचा शिधा किट वितरण आता 2 महिन्याच्या लांबणीवर पोहोचले आहे। तर दुसरीकडे शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदूळ उपलब्ध नसल्याने रेशन दुकानदारांनी धान्याचे वितरण थांबविले। त्यामुळे सर्वस्वाच्या काळात नागरिकांना धान्यासाठी रेशन दुकानांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे नागरिकांना मार्च महिन्यात मिळणारा आनंदाचा शिधा किट वितरणचा निर्णय 2 महिने पुढे ढकलण्यात आला आहे। तर दुसरीकडे शहरातील अधिकतर रेशन दुकानात तांदूळ उपलब्ध नसल्या कारणाने रेशन दुकानदारांनी धान्याचे वितरण थांबविल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे आगामी सण उत्सवामध्ये नागरिकांना रेशन दुकानाचे चक्कर मारावे लागणार आहेत। मार्च महिना संपण्याच्या मार्गावर आहे, केवळ आता 10 दिवस शिल्लक राहिले आहेत, परंतु त्यानंतरही शहरातील अर्ध्याहून अधिक दुकानांमध्ये पुरवठा विभागाद्वारे तांदूळ उपलब्ध करून देण्यात आलेला नाही। त्यामुळे रेशन दुकानदारांनी लाभार्थी नागरिकांना धान्य वितरण थांबविल्याची बाब समोर आली आहे। 2 दिवसांवर होळीसारखा मोठा उत्सव असताना गोरगरीब लाभार्थी नागरिकांना रेशन दुकानाचे चक्कर मारावे लागत आहेत। तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाद्वारे 11 मार्च रोजी रेशन कार्डधारकांना गुढीपाडवा तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा किट वितरण करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता नागरिकांना आचारसंहितेमुळे आनंदाचा शीत किट मिळणे कठीण होऊन बसले आहे। आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा किटचे वितरण 2 महिने पुढे ढकलण्यात आले आहे। आचारसंहितेमुळेच हे वितरण थांबवल्याची माहिती समोर आली आहे। राज्य शासनाद्वारे गरीब तथा सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानाच्या माध्यमातून लागणारे आवश्यक साहित्य स्वस्त दरात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता या नागरिकांना रेशन दुकानातून मिळणारे धान्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर दुसरीकडे पुरवठा विभागाद्वारे शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदूळ उपलब्ध करून दिला नसल्याने रेशन दुकानदारांनी धान्याचे वितरण थांबविले आहे। त्यामुळे रेशन दुकानातून नागरिकांना नियमितपणे मिळणारे धान्य सण उत्सवाच्या काळात थांबवल्याची बाब समोर आली असून त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आज बाळापूर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण पार पडले। यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
अकोला लोकसभा निवडणुकीकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आज अकोला लोकसभा निवडणुकीकरिता व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळापूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी, पीओ, एफटीओ, पीओ यांची उपस्थिती होती. सदरचे प्रशिक्षण शिबिर हे 2 सत्रात पार पडले असून आगामी निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोग यांच्याकडून मिळालेल्या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच निवडणुकीच्या कामात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. याचबरोबर निवडणुकीच्या कामात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश सुद्धा यावेळी उपविभागीय अधिकारी बाळापूर तसेच तहसीलदार बाळापूर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी बाळापूर उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, बाळापूर तहसीलदार वैभव फरतारे, पातूर तहसीलदार डॉक्टर राहुल वानखेडे, यावेळी पातूर तसेच बाळापूर येथील सर्व नायब तहसीलदार, नोडल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम केवायसी अडचणीमुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांना मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतामध्ये राबून हाताच्या रेषा झिजवणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्यांचे ठसे केवायसी करिता येतील तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने याबाबतीत नियमावली बदलीत शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी बळीराजा करीत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईकरिता पीएम किसान योजनेसह अन्य योजना अंतर्गत मिळणारी मदत केवायसी करिता आवश्यक असलेले अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याने वयोवृद्ध शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आधार प्रमाणीकरण केवायसी होत नसल्यामुळे आलेली मदत ही बँकेत अडकून पडली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसीसाठी बँक सेतू केंद्राचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. अंगठ्याच्या ठशाबाबत शासन काही उपाययोजना करणार आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी तसेच गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले होते. सदर नुकसानबाबत प्रशासनातर्फे पंचनामे करीत शासनाकडे मदतीसाठी मागणी करण्यात आली. राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. सदरची मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येऊन पडली, परंतु शेतकऱ्यांना सदरची नुकसान भरपाईची रक्कम काढण्याकरिता अंगठ्याद्वारे केवायसी होत नसल्याने जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. सवायकर वावर आहे, सुरोळमा गाव आहे, नंदू घ्यारे बोलून राहिलो, महिना झाली चक्रा मारून राहिलो पण पैसे नाही भेटून राहिले. अंगठा टेकून नाही राहिला, मजुरी बसते पैसे भेटून नाही राहिले. माझं नाव अंबादास श्रीराम माळी, शेती 7 एकर आहे. मी गाव ओरलचा राहणार. अंगठा टेकून नाही राहिला. बँकेत पैसे काही येतात आमचे, लोक टेकावा तो अंगठा. बाकीचे कामं काही करा, शेतीचे काय बँकेतच चक्रा मारा आम्ही. अकोला जिल्ह्याचे नैसर्गिक आपत्ती नोव्हेंबर 2023चे 303 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. विशिष्ट क्रमांक शासनाने या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्याची केवायसी शेतकऱ्यांना करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे. 1 महिना झाले सेवा केंद्रावर, सेवा केंद्रावर शेतकरी चक्रा मारत आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीचे पैसे आज रोजी शेतकऱ्यांना गरज असताना आलेले पैसे मिळत नाहीत. अंगठ्याच टेकत नाही शेतकऱ्यांचे. केवायसी होतच नाही. शेतकऱ्याची अनेक तांत्रिक बाबी या ठिकाणी निर्माण झाल्या आहे. याकडे वरिष्ठ पातळीवर लक्ष देऊन तातडीनं हे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करणाऱ्या अधिकृत व अनधिकृत वेंडरांमध्ये वाद चिघळण्याची शक्यता असून याकडे अकोला येथील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा यामधून अप्रिय घटना घडू शकते. भुसावळ रेल्वे मंडळातील मध्य रेल्वेचे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणून अकोला रेल्वे स्थानकाची ओळख आहे. या रेल्वे स्थानकावरून शेकडो रेल्वे गाड्या दररोज वाहतूक करतात. त्या माध्यमातून लाखो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करीत असतात. या रेल्वे प्रवाशांना नाश्ता, जेवण व पाण्याची सुविधा व्हावी या उद्देशाने अकोला रेल्वे स्थानकावर ठेकेदार पद्धतीने अनेक रेल्वे वेंडर काम करतात. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर मोठ्या प्रमाणात हे वेंडर प्रवाशांना चहा, नाश्ता, पाणी व जेवणाची सुविधा पुरवित असतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून
अकोला रेल्वे स्थानकावर अनधिकृतपणे काही वेंडर फिरत असून रेल्वे प्रशासनाचा कोणताही परवाना नसताना खाद्यपदार्थांची विक्री करीत आहेत असा आरोप अधिकृत वेंडरमधून होत असून आगामी 1-2 दिवसात अधिकृत वेंडर या विरोधात आंदोलन करणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे। रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत विनापरवाना अनधिकृत वेंडर व्यवसाय करीत असल्याचे अधिकृत वेंडरचे म्हणणे आहे। खासगीरित्या तसेच अनधिकृतपणे अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर ते वेंडर कुणाच्या आशीर्वादाने व्यवसाय करीत आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे। अधिकृत वेंडर व अनधिकृत वेंडर मध्ये सध्या शीतयुद्ध सुरू असून आगामी काळात या दोघांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई बाबा सैलानी यांचा वार्षिक उरूस 30 मार्च रोजी उत्साहात साजरा होणार असून यानिमित्त दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळ अकोला विभागाने 23 मार्चपासून विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। अकोला जिल्ह्यातील 5 आगारांमधून येत्या 4 एप्रिलपर्यंत सैलानी यात्रेसाठी 51 बस सोडण्यात येणार आहेत। होळीनंतर बाबा सैलानी यांच्या उरुसास प्रारंभ होतो। राज्यातील विविध भागातून भाविक पिंपळगाव सराई येथे जातात। सैलानी यात्रेला जाण्यासाठी अकोला जिल्ह्यातील भाविक एसटी बसला प्राधान्य देत आहेत। ही बाब लक्षात घेता महामंडळाने विशेष बस चालविण्याचे नियोजन केले आहे। अकोला विभागाने अकोला व वाशिम जिल्ह्यातील एकूण 9 आगारांमधून सैलानी यात्रेसाठी 100 बसेसची व्यवस्था केली आहे। 6 कर्मचाऱ्यांचे एक पथक पिंपळगाव सराई येथे तैनात ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। यात्रा विशेष गाड्यांमधून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना होळी आणि रंगपंचमी सण 4 दिवसांवर येऊन ठेपला आहे। त्यामुळे शहरातील मुख्य गांधी चौक, जेल चौक यासह विविध चौकात होळीचे रंग व साखरगाठीची बाजारपेठ सजली असून तुलनेने ग्राहकांची संख्या मात्र कमी दिसत आहे। निवडणुकीचा काळ असल्यामुळे यावर्षीची होळी रंगतदार होणार असून निवडणुकीचे रंग या होळीत उधळल्या जातील। होळी हा सण रंगात न्हाऊन निघण्याचा सण आहे। एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात, तर बच्ची कंपनी ही पिचकारीच्या सहाय्याने रंग उडवून धमाल करीत असतात। त्यामुळे दरवर्षीच अकोला शहरात मोठ्या प्रमाणात दुकाने सजतात। अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रंगपंचमीचा सण साजरा केला जातो। त्यानिमित्ताने शहरात रंग व साखरगाठी विक्रीला सुरुवात झाली आहे। होळी सणानिमित्त बालकाला लग्न जुळलेल्या वरवधूंना गाठी देण्याची प्रथा आहे। मागील वर्षी या गाठीची किंमत 80 ते 100 रुपयांपर्यंत होती, मात्र यंदा गाठी 100 ते 150 रुपये किलोपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत। लहान मुले मोठ्या प्रमाणात कार्टून पाहतात, त्यांना छोटा भीम, मोटू पतलू यांनी अक्षरशः वेड लावले आहे। त्यामुळे स्कूल बॅगपासून नोटबुकपर्यंत ते छोटा भीम किंवा मोटू पतलूचे चित्र असलेल्या वस्तू खरेदी करतात। त्यामुळे छोटा भीम, मोटू पतलू, नोबिता यांचे चित्र असलेल्या पिचकाऱ्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत। ही पिचकारी 40 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली। वीज ग्राहकांना त्यांच्या वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर बसविण्याला गती मिळाली असून जिल्ह्यात मे महिन्यापासून स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम सुरू आहे। अकोला जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून याबाबत महावितरण व संबंधित कंपनीकडून सर्वेक्षण सुरू आहे। जिल्ह्यात जवळपास 3,50,000 स्मार्ट मीटर लागणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे। महावितरण प्रशासनाकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसविण्याची गती वाढविण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सूचना दिल्या असून ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे। स्मार्ट मीटर बसविल्यावर ग्राहकांना मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरता येणार आहे। विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आहे। अकोला मनपाचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी महापालिकेच्या प्रत्येक विभागात जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी कार्यालयीन स्वच्छतेवर विशेष भर दिला असून विभाग प्रमुखांना सूचना देत त्यांच्याकडून कार्यालयीन जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला। आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती।
महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी महानगरपालिकेच्या आवारातील सर्व मुख्य कार्यालयांची पाहणी केली। यावेळी महानगरपालिका आयुक्त यांनी कार्यालयीन स्वच्छतेवर विशेष भर दिला असून यावेळी सर्व विभाग प्रमुखांना आपले कार्यालय स्वच्छ ठेवण्याची सूचना दिल्या। तसेच प्रत्येक विभाग प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्याकडे असलेल्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला। अकोला महानगरपालिकेत विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामाविषयी विशेष काळजी घेऊन त्यांची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना सुद्धा यावेळी महानगरपालिका आयुक्त यांनी दिल्या। यासोबतच नागरिक सुविधा केंद्र येथे जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांशी आयुक्त यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अकोला महानगरपालिका मुख्यालयातील सर्वच कार्यालयासह परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी दिले। महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजून घेऊन सदर नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्याच्या सूचना सुद्धा यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। अकोला शहरातील गोरक्षण रोडवरील विद्यानगर स्थित एका फर्निचर गोदामाला आग लागल्याने धावपळ उडाली। या आगीत गोदामातील वही खाते, कागदपत्र व काही फर्निचर जळून खाक झाले। अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून वेळीच आग विझवली। अकोला शहरातील मध्यभागी असलेल्या गोरक्षण रोड स्थित विद्यानगर येथे आज सायंकाळी संतोष नवलकिशोर कोठारी, जुगल नवलकिशोर कोठारी तसेच नंदकिशोर कोठारी यांच्या घराच्या बाजूला असलेल्या जुने फर्निचर तसेच वही खाते ठेवलेल्या गोदामाला अचानक सायंकाळच्या सुमारास आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली। आज लागलेल्या या आगीमध्ये गोदामामध्ये ठेवलेले फर्निचर तसेच महत्त्वाचे वही खाते, कागदपत्र जळून खाक झाले। सदरची आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास करण्यात येत आहे। घटनास्थळी खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले असून पंचनाम्याची कारवाई सुरू आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले नाव, चर्चेला उधाण। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर, निवडणुकीत येणार रंगत। आचारसंहितेमुळे आनंदाचा शिधा ढकलला 2 महिने पुढे, नागरिकांमधून नाराजी। लोकसभा निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून शेतकरी राहणार वंचित, KYC मध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।